हाय गाईज, आज आपण रव्याची रेसिपी बनवतोय. ती काय बनवतो ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते बघूया. त्यासाठी ते पॅन घेतलेलं आपण, त्यात आपण तेल टाकलेलं आहे. जिरं, आता आपण जिरं टाकलंय फोडणीला. मग टाकूया लसूण, मग टाकूया आपण आता कांदा इथे टाकून घेतलेला आता आपण. त्यानंतर आपण टाकली हिरवी मिरची. आता आपण त्यात टाकतो थोडीशी हळद, मग टाकूया मीठ. बटाटा, आता आपण त्यात टाकतो बटाटा कुस्करून. आता इथे आपण एकत्र करून घेतोय. भाजी आपली वरून टाकते कोथिंबीर. आता इथे आपण घेतले कढई, तिथे आपली भाजी झालेली, आपण ती बाजूला ठेवली. आता याच्यात घेऊया पाणी. 1.5 पेला पाणी घेते. एक झालं आणि हा अर्धा. 1.5 पेला इथे पाणी घेतलेलं आपण. त्यात टाकतो आपण थोडंसं मीठ,
टाकूया थोडंसं जिरं. आता आपण एक चमचा इथे तेल टाकलेलं आहे. पाणी इथे आता आपलं पाणी उकळेल त्यात आपण टाकूया कोथिंबीर. बारीक रवा आहे. असंच आपल्याला एकत्र करून घ्यायचं सर्व. हो हो, असा गोळा झाला पाहिजे, सुटला पाहिजे कढईचा. असं आपण सर्व करून घेऊया. आता आपण हा असा 5 मिनटं झाकून ठेवूया. गॅस बंद करून त्याला तेल लावून घेऊया. पिठाला इथे आता आपल्याला मळून घ्यायचे ना. हो, इथे आता आपण मळून घेतोय. गरम आहे ना. इथे आपण अर्धा गोळा घेतलेला आहे. गरम आहे खूप, मला येत नाही. काय मला लागलेली आहे भूक म्हणून गरमागरम खायचं आहे. असं इथे आपण एक गोळा करून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. असंच आपण दुसरा पण करून घेऊया. नाही बघा, असे 2 गोळे करून घेतले तर आपण ह्याला लाटून घेऊया. इथे बलीपाट आलेला आहे आता, बघू शकता तुम्ही. त्याला पण थोडंसं आपण तेल लावतोय. आता इथे आपण गोळी घेतलेली एक, तिला आता आपण लाटूया. अशी लाटून घ्यायचे. इथे आता आपण लाटून घेतले. जास्त पातळ नाही केले, जास्त जाड नाही. आता इथनं आपण काय करायचंय, असे 4 आपण पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही.
आता ह्याच्यामध्ये आपण ती मगाशी भाजी केली ना ती ठेवली आहे आणि वरून आपल्याला तिला थोडीशी अशी बंद करून जास्त नाही थोडीशीच हे बघा अशी एवढीच बंद करायची. असे जर आपण सर्व करून घेऊया. इथे आता ह्याला आपण तेल लावून घेतलं आहे जाळीला आणि त्यात आपण ठेवून घेतो आहे. हे बघा अशा प्रकारे इथे पाणी उकळवायला ठेवलेलं आपण मग असे ठेवायचे आपल्याला. आता आपण ह्याला शिजवायला ठेवणार आहोत ना. हो वाफ घ्यायची आपल्याला ह्याला. ह्याला ठेवूया आपण झाकण आणि ह्याला आपण रेडी होऊन देऊया. मग तुम्हाला दाखवते मी. आता बंद करते. आता इथे बंद करून घेतो आपण. त्याला खाली करूया नाही खाली घेऊया. झाकण काढून घेतलं आहे बघा बघू शकता तुम्ही. ह्याला आता आपण खाली घेऊया. मस्त अशी वाफ निघते बघू शकता तुम्ही. 5 ते 6 मिनिटं आपण त्याला शिजवून घेतलेलं आहे. आता आपण त्याला काढून घेऊया. खरं ते थंड व्हायला पाहिजे पण मला गरमागरम खायचे. एवढं पण गरम नाही खाऊ शकत. हे बघा इथे मस्त झालेले आहेत. एक साईडला आपण ह्याला थंड करून घेऊया आता. नाही ते थंड व्हायला लागणार. हे बघा इथे मस्तपैकी चटणी आणि आपली रेसिपी रेडी झालेली आहे बघू शकते. पुदिन्याची चटणी केलेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. तुम्हाला पण नक्की आवडेल. बघा थँक्यू.